प्रत्येक परीक्षेमध्ये महत्त्वाचा प्रश्न जो की कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2024 साठी विचारलेला होता. एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती? या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळामध्ये कसं काढायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रथमतः आपण त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 लिहून घ्यायची. त्यानंतर किती प्रकारचे प्राणी आहेत, तर या ठिकाणी मोर आणि हरणे दोन प्रकारचे प्राणी आहेत म्हणून याला भागिले काय करायचे, 2 करायचे. येणारं जे उत्तर आहे बे के बे 82 16 बेंचोक 8 84. येणाऱ्या उत्तरामधून त्या जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांच्या डोक्यांची एकूण संख्या जी की 54 आहे ही वजा करायची. उत्तर आले 30. जे मिळतात ही संख्या असणार आहे 4 पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या. 4 पाय असतात हरणाला म्हणून हरणांची एकूण संख्या मिळालेली आहे आपल्याला 30. आता उरलेले जे मोर आहेत यांची संख्या काढण्यासाठी आपण परत एकूण डोक्यांची संख्या वजा हरणांची संख्या केली असता उत्तर मिळते आपल्याला 24. आणि 24 असणाऱ्या त्या जंगलांमध्ये असणाऱ्या मोरांची संख्या. उत्तर असेल मोर आणि हरणांची संख्या किती, तर 24 व 30. पुढील उदाहरण आहे, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर हरणे व मोर यांची अनुक्रमे संख्या किती, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.